ولما ضرب ابن مريم مثلا إذا قومك منه يصدون وقالوا أآلهتنا خير أم هو ما ضربوه لك إلا جدلا بل هم قوم خصمون إن هو إلا عبد أنعمنا عليه وجعلناه مثلا لبني إسرائيل ولو نشاء لجعلنا منكم ملائكة في الأرض يخلفون وإنه لعلم للساعة فلا تمترن بها واتبعون هذا صراط مستقيم ولا يصدنكم الشيطان إنه لكم عدو مبين ولما جاء عيسى بالبينات قال قد جئتكم بالحكمة ولأبين لكم بعض الذي تختلفون فيه فاتقوا الله وأطيعون إن الله هو ربي وربكم فاعبدوه هذا صراط مستقيم فاختلف الأحزاب من بينهم فويل للذين ظلموا من عذاب يوم أليم هل ينظرون إلا الساعة أن تأتيهم بغتة وهم لا يشعرون الأخلاء يومئذ بعضهم لبعض عدو إلا المتقين. आणि मरियम पुत्र हजरत ईसा यांचं उदाहरण सादर करताच तुमच्या जनसमूहाचे लोक टाळ्या वाजवून नाचू उड्या मारू लागले आणि म्हणू लागले की आमची उपास्य दैवत आणि ईसा या दोघात कोण अधिक चांगला आहे. फक्त तुमच्याशी वादविवाद करण्याकरता त्या लोकांनी असं म्हटलं. खरं तर हे लोक मोठे भांडखोर आहेत. मरियम पुत्र ईसा तर आमचे एक बंदे होते ज्यांना आम्ही इनाम प्रदान केलं होतं आणि बनी इस्रायल करता त्यांना एक आदर्श बनवलं. आम्ही इच्छिलं असतं तर तुमच्यातूनच फरिश्ते बनवले असते, मग त्यांनी या धर्तीवर तुमची जागा घेतली असती. निसंदेह हजरत ईसा तर कयामतीच्या ज्ञानाचं एक चिन्ह आहे. तुम्ही याबाबत संशय धरू नका आणि माझं म्हणणं मान्य करा. हाच एक सरळ मार्ग आहे आणि कदाचित सैतानानं तुम्हाला सरळ मार्गापासून न रोखावं. निश्चितच तो तुमचा उघड शत्रू आहे. जेव्हा ईसा स्पष्ट प्रमाणांसह आले तेव्हा ते म्हणाले की मी तुमच्याजवळ हिकमत आणि बुद्धिमत्तेची गोष्ट घेऊन आलो आहे आणि ज्या गोष्टीमध्ये तुम्ही मतभेद करीत आहात त्यांच्या बाबतचा खुलासा तुम्हाला सांगतो. तेव्हा अल्लाहचं भय राखा आणि माझं म्हणणं मान्य करा. निसंदेह अल्लाहच माझा पालनहार आहे आणि तुमचाही पालनहार तोच आहे आणि बंदगी आणि उपासना त्याचीच करीत रहा. हाच सरळ मार्ग आहे. तरीही त्यांनी मतभेद केला. त्यांच्यातल्या अनेक टोळ्या आपापसात फूट पडून वेगवेगळ्या झाल्या. सर्वनाश आणि बर्बादी आहे अत्याचारी लोकांकरता ज्यांच्यावर दुःखदायक सजा यातनेचा एक दिवस निश्चित येणार आहे. तर काय यांना आता कयामतीची प्रतीक्षा आहे की ती यांच्यावर या स्थितीत अचानक येऊन कोसळावी आणि यांना खबरही न व्हावी. त्या दिवशी दुराचारापासून दूर राहणाऱ्या लोकांशिवाय समस्त जिगरी दोस्त आपापसात एकमेकांचे दुश्मन बनतील.